महापुरामुळे सप्टेंबरमध्ये 27 जिल्ह्यातील 35 लाख हेक्टरवरील पिके वाया गेली. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ अशी ग्वाही सरकारने दिली. मात्र भरपाईसाठी पंचनाम्याचा अंतिम अहवाल बंधनकारक असून शेतात पाणी असल्याने अनेक गावातील पंचनामेच करता आलेले नाहीत. अजूनपर्यंत एकाही जिल्ह्यातील नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाकडे गेला नसल्याची माहिती समोर आली आहे. सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यात सर्वाधिक 6 लाख हेक्टर, अहिल्यानगर जिल्ह्यात 5.5 लाख हेक्टर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 5 लाख हेक्टर, सोलापूर जिल्ह्यातील 4 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात आली आहे. अख्खा खरीप वाया गेला. आता रब्बीची पेरणीही लांबवल्याची स्थिती आहे. महापुरामुळे 18,000हून अधिक शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरले. अनेकांची जनावरे आणि घरातील संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. पाण्याच्या प्रवाहामुळे जमिनीमध्ये माती देखील खरडून गेली. घरांना चिरा पडल्या, वाहनांचे नुकसान झाले अशी विदारक स्थिती नदीकाठच्या गावांमध्ये पाहायला मिळत आहे. सुमारे 102 महसूल मंडळांमध्ये एकाच महिन्यात 2-3 वेळा अतिवृष्टी झाली आहे. तरी देखील अजूनही पंचनामे सुरूच आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळेल की नाही याची चिंता बाधित शेतकऱ्यांना सतावत आहे.